आकर्षण वाटलं की खरंच जर चैतन्य ह्या सगळ्या गोष्टीवर काम करतंय, काय होतंय, तर आपण एकदा अनुभव घ्यावा या सगळ्या गोष्टीचा. म्हणून आहे ना, मी आता झाडं आणलेली आहेत घरामध्ये ठेवायला, आतमधली पण आणि बाहेरची पण. आता ती झाडं जी आतमध्ये ठेवली होती ती मला माहीत नव्हती की ते आत ठेवतात का बाहेर ठेवतात, पण मला छान वाटली ती म्हणून मी आतमध्ये ठेवली. ती अख्खी जळून गेली. दोन्ही सुना म्हणायला लागल्या, मम्मी सगळी झाडं जळून गेली, किती छान फुलं होती ते. म्हटलं बाळा आता, आणि पार त्याच्या तोडल्या ना, सगळ्या काड्या काड्या होत्या त्याच्या. म्हटलं काकांनी सांगितलं होतं चैतन्य दिल्यावर झाडं येते. शिवमाताजीनं म्हटलं, शिवमाताजी आता तुमची परीक्षा. जर आम्ही ऐकले, लाईव्ह पाहिलंय आम्ही सगळं की चैतन्य दिल्याने झाडं येतात, तर मग मी त्या दोन्ही कुंड्या आहे ना आता जळायला, तर म्हटलं काय उपयोग आहे त्याचा आतमध्ये ठेवून, म्हणून बाहेर ठेवून दिल्या. आणि रोज एकच होतं डोक्यामध्ये की उठलं ना की व्हायब्रेशन द्यायचं. सगळे गुलाबाची झाडं आहेत, फुलांची झाडं आहेत. लिंबाचं झाड तर आहे ना अख्खं जळून गेलेलं होतं. तुम्ही आले ना एंट्रीला तर तुम्ही पाहताल. आणि का ते जळालं होतं, त्याच्या शेजारी जास्वंदाचं झाड आहे, त्याच्यावरती मवा आहे, त्या मव्यामुळे ते झाड गेलं होतं. आल्यापासून डोक्यात येडच लागलं होतं, हात करा की व्हायब्रेशन द्या, हात करा व्हायब्रेशन द्या. मग ते सगळं पाहिलं आणि जे जळालेलं झाड होतं का त्याच्यातून पानं बी आली, कळी बी आली त्याला. अरे देवा, म्हटलं असं कसं काही शक्य होऊ शकतं. म्हटलं शिवमाताजीने सांगितलेलं आहे ना, अशक्य असं काहीच नाहीये. चैतन्याच्या जोरावर सगळं काही होऊ शकते. म्हणजे त्या मेलेल्या झाडाला सुद्धा चैतन्य दिलं तर ते आले आणि मी ते ठेवलंय. म्हटलं आले नाही लोक म्हणून त्यांना घरी बोलवायचं होतं. आणि दुसरी गोष्ट, जे लिंबाचं झाड आहे ना सगळं जळून गेलेलं होतं, त्याला पानं नाही येत, तर सगळं झाड फुलांनी भरलेलं आहे. आणि त्या जास्वंदाच्या झाडावरचा मवा सुद्धा टोटल गेलेला आहे. कारण त्या मव्यामुळं खालची गुलाबाच्या झाडांवरती पण मवा पडून आहे ना, ते सगळं खराब होत चाललं होतं. म्हटलं शिवमाताजी क्या बात आहे म्हटलं. आणि आता मी शिवमाताजीने एक प्रेयर करते नेहमी, कारण माझं एक खूप मोठा चूक झाली. आमच्या इथं घराला मोहळ लागायचं, आंब्याच्या झाडाला मोहळ लागायचं. आंब्याच्या झाडाला जर नाही लागलं ना, नारळाच्या झाडाला असायला प्रत्येक ठिकाणी असायचं. ते मोहळ लागलं ना माझं त्याच्याकडे लक्ष असायचं. म्हणजे जुने लोक म्हणतात ना, आमुष्याच्या रात्री ते काढलं की त्याचं मधले भेटतं. झालं आमुष्या जशी जशी यायला लागली ना, मी पोरांना सांगायचे ते काढायचं. असं करून करून आहे ना, मग ते आम्ही काढायचं. मग तर एवढंच भेटायचं, पण 4 तास खराब व्हायची. ते काढता येत नसायचे व्यवस्थित, काही नाही. आणि ज्या दिवशी मी त्या काकांकडनं ऐकलं, मी त्यांना तिथं पण प्रश्न केले, मग आम्ही काय खायचं. एक आपल्याला ओढ असते. आता शेतात जरी आपण आलो, एखाद्या झाडाला मोळ पाहिलं ना की असं वाटतं बाई ते कधी काढून किती मत भेटेल त्याच्यामध्ये. असं करून करून आहे ना सगळे मोळ आमची इथले मला वैतागूनच निघून गेले. ते झाडाला जरी नाही लागले तरी घराला लागायचं. कशाला ना कशाला. मी आता शिवमाताजींना खरंच प्रेयर करते की शिवमाताजी ते परत येऊ द्या. आणि मेन काय झालं माहितीये का, मला त्या दिवशी त्यांच्या अनुभवाने कळालं. आंबा आहे आपल्या गार्डनमध्ये एक, त्याला एवढा मोहर यायचा आणि एक आंबा सुद्धा कळत नव्हता, कधीच नाही गळाला. आणि आता आहे ना त्या आंब्यांचे सडेचे सडे पडतात. ते मला अक्षरशः ते आंबे टिकावे म्हणून मोहर आला की औषध मारायला लागतंय. पण तरी पण मी गेल्या वर्षी अनुभव घेतलाय की औषध मारून सुद्धा ते राहिलेले नाही. आणि आधी जे गार्डन मध्ये मोहळ असायचं ना, तर माझं एक कैरी सुद्धा पडत नसायची, ते आम्हाला तोडायला लागायचे. ते मला त्या दिवशी रिअलायझेशन झालं की दादांनी सांगितलं की मधमाशा किती काम करतात. म्हणजे ह्या गोष्टी खऱ्या मी अनुभवल्या, कारण माझ्याकडे झाडं आहेत ती. म्हणून म्हटलं पाहू आता शिवमाताजी कधी ती देवी मला देतात ते काय माहिती. ज्ञानेश्वर ढेरंगे, मी कोरेगाव भीमामध्ये राहते. आणि हा कार्यक्रम आम्हाला जे मिळालं, आम्ही जे अनुभवलं ते तुम्हाला देण्यासाठी एवढी खटपट आम्ही केली. जय श्री माताजी.